इयत्ता पहिली विषय भाषा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये इ, घ, र, ई, इ, ब, ई या अक्षरांचा सराव घेणार आहोत. त्याची ओळख पण करून घेणार आहोत आणि त्याचा सराव पण करणार आहोत. तुमच्या समोर एक चित्र दिसतंय. त्याने सांगितलं चित्र बघ, नाव सांग आणि नाव दाखव. यामध्ये पहिले जे चित्र दिसतंय, काय दिसतंय रे? हे चित्र कशाचं आहे? इरले. कशाचे आहे? इरले. हां, तुम्ही भात लावणीच्या वेळेस पाऊस लागू नये म्हणून डोक्यावर जे घेता त्याला काय म्हणतात? इरले. पाहिलंय का तुम्ही कधी इरले? त्यानंतर हे दुसरं चित्र कशाचं आहे? इस्त्री. आपण कपडे सुरकुतलेले कपडे सुरकुत्या घालवण्यासाठी चांगले दिसावेत कपडे म्हणून आपण इस्त्री करतो, नाही का? त्याच्यानंतर हे कशाचं चित्र आहे? ही आहे इमारत. काय आहे? इमारत. आणि ह्या इमारतीच्या खाली त्याचं नाव लिहिलेलं आहे बघा. त्यातला ई गुलाबी अक्षरात दिलाय. इस्त्रीतला ई गुलाबी अक्षरात दिलाय. इरल्यातला ई गुलाबी अक्षरात दिलाय. आणि तिकडे बघा सगळ्यात मोठा ई दाखवलाय गुलाबी अक्षरामध्ये. हो की नाही? त्याच्यानंतर पुढं बघा कशाचं चित्र आहे? हे कशाचं आहे? घर. आणि घरातला घ गुलाबी अक्षरामध्ये दिलेला आहे. पुढचं चित्र कशाचं आहे? घंटा. घंटेचं चित्र आहे आणि त्यातला घ गुलाबी अक्षरामध्ये दिला आहे. त्याच्या पुढे चित्र कशाचं आहे? हे घरटे. आणि घरट्यातला घ गुलाबी अक्षरामध्ये दिलेला आहे. आणि इकडे बघा मोठ्या अक्षरामध्ये काय केलंय? घ लिहिलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं इथं? ई, घ हे आवाज ऐक आणि ई अक्षराला गोल कर आणि घ अक्षराला चौकट कर. बघा, ई अक्षराला गोल कर आणि घ अक्षराला चौकट कर. पहिला अक्षर शब्द मी वाचतो. घार, इडली, मेघना, इरा, घेवडा, इथे, घमघम आणि इकडे. गिरव, लिही आणि म्हण. इथं काय करायचं आहे? आपल्याला अक्षर गिरवायचं आहे, लिहायचं आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे. पहिलं अक्षर कोणतं आहे आपलं? ई. मग तुम्हाला ई पान भरून काढायचा सराव करायचा आहे आज. आणि घ सुद्धा. ई पहिल्या ओळीत काय करायचं आहे? आपल्याला गिरवायचं आहे आणि लिहायचं आहे आणि दुसरी ओळ लिहून पूर्ण करायची आहे अशी. त्यानंतर घ सुद्धा तसाच. बघा, घ घ घ घ घ असं आपल्याला घ लिहायचं आहे. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. इथं दोन अक्षर आहेत, र आणि ई. तर आपण हे पहिलं चित्र बघूया. रवी. रवी असतो ना आपला ताक घुसळण्यासाठी. हां, तो आहे हा रवी. त्याच्या खाली चित्र बघा, राखी. रक्षाबंधनला बहीण भावाला राखी बांधते ना, आणि ती राखी आहे. त्याच्यानंतर आहे पेरू. सर्वांना आवडतो पेरू. त्यातलं बघा दुसरं अक्षर गुलाबी रंगात दाखवलंय. राखीतलं पहिलं अक्षर गुलाबी रंगात आणि रवीतला पहिला र गुलाबी रंगात. त्यामुळे इथं बघा हा मोठा र दाखवलाय. आणि या बाजूला काय दाखवलाय? ई. मग याच्यातलं पहिलं चित्र बघा, स म ई. तो ई येतोय ना त्याच्यात. नंतर बघा खाली चित्र कशाचं आहे? प प ई. आला का ई? त्याच्या खाली बघा आई. सगळ्यांमधला ई ई ई काय केलाय त्यांनी? गुलाबी रंगामध्ये दाखवलाय.
आता इथं आपल्याला र ई हे आवाज ऐकायचे आणि र अक्षराला गोल आणि ई अक्षराला चौकट करायचे. मी शब्द वाचतो हा. चटई, रजई, ताई, गाजर, सनई, वरण, जाई, गारवा. अशा प्रकारे तुम्हाला गोल आणि चौकट करायचे आहे. इथं तुम्हाला गिरव, लिही आणि म्हण. इथं र आणि ई गिरवायचेत, लिहायचेत आणि लिहिता लिहिता म्हणायचेत. र र र र अशी ती ओळ भरून र काढायची आणि त्याच्या खाली ई आहे, मोठा ई. मग तो ई ई ई असा ई काढायचा आहे. बघ, ऐक आणि वाच. कशाचं चिन्ह हे दिसतंय ते? हा आहे ई, जोडायचा ई. बघा इथं काय केलं त्यांनी, र आणि ई आणि र एकत्र जोडलेत. काय झाला? री. र ला ई, री. छोटा ई अक्षराच्या अगोदर जोडतात आणि मोठा ई अक्षराच्या नंतर जोडतात. ई. बघा, र ला ई, री. तसं क ला ई, की. मग तुम्ही काय लिहायचं इथं? म ला ई, मी. ल ला ई, ली. घ ला ई, घी. आणि र ला ई, री. अगदी बरोबर. चित्र बघ, नाव सांग आणि नाव दाखव. इथं बघा ब हा शब्द आपल्याला शिकायचा आहे. ब दाखवलाय का? दिसतोय का ब हा मोठा? मग आता चित्र बघूया आपण एक एक. पहिलं चित्र कशाचं आहे? बशी. दुसरं चित्र आहे बादली. तिसरं चित्र आहे बदक. चौथं चित्र आहे बगळा. आणि पाचवं चित्र आहे बस. यामध्ये ब हे अक्षर गुलाबी रंगामध्ये दाखवलंय आणि आपल्याला आता बच शिकायचं आहे. ब आवाज ऐक आणि ब अक्षराला गोल कर. आता ब अक्षराला फक्त गोल करायचा आहे. पहिला बघा शब्द मी वाचतो हा. बाबा. केला का गोल? सरबत. बघा याच्यात ब कुठं आलाय? बरोबर. बोट. कडुनिंब. बरोबर. आता तुम्हाला काय करायचंय? अक्षर गिरवायचंय आणि लिहायचंय आणि लिहित लिहित म्हणायचं आहे. ब ब ब आणि ब असं ओळ भरून ब ब ब लिहायचेत. त्याच्या खाली शब्द वाच व लिही. आता शब्द तुम्हाला वाचता यायला पाहिजेत. हे काय आहेत? क ला ई, की. र की र म्हणजे काय शब्द झाला? किरकिर. पुढे आहे की. ल बी ल, किलबिल. पुढे आहे री मा, रीमा. आता तुम्हाला ते शब्द खाली लिहायचे. पहिला शब्द आहे किरकिर. दुसरा शब्द आहे, लिहिला का किरकिर? आता लिहा किलबिल. नंतर लिहा रीमा. अगदी बरोबर. छान. बघ, ऐक आणि वाच. हा काय दिसतंय तुम्हाला? हे हा आहे दुसरा ई. काय आहे हा? दुसरा ई. म ला दुसरा ई, मी. बघा म चा उच्चार कसा करतोय मी? मी असा करतोय का? नाही. म चा उच्चार मी कसा करतोय? मी. म्हणजे मोठा उच्चार करायचा. हा दुसरा ई आहे, दीर्घ ई. त्यामुळे याचा उच्चार मोठा करायचा. खाली कृती दिली बघा त्यांनी. क ला ई, की. तसंच आपण काय करायचंय? पुढची जे अक्षर दिसत आहेत त्यांना ई, दुसरा ई जोडून अक्षर लिहायचंय. म ला ई,
मी. पुढचं अक्षर आहे ल. ल ला ई ली. घ आहे. घ ला ई घी. त्याच्या पुढे आहे र. र ला ई री. त्याच्यानंतर आहे ब. ब ला ई बी. अगदी बरोबर. या ठिकाणी तुम्हाला शब्द वाचायचे आहेत आणि लिहायचे आहेत. पहिला शब्द काय आहे? मामी, काकी, लीला, घरी, आली. हो की नाही? मामी, काकी, लीला, घरी, आली. आता खाली बघा, वाच लिही. क म ल घ र आणि ब. आणि त्यांनी खाली काय दिले आहेत बघा, त्या चौकटीमध्ये हे दिसतंय का? आ इ ई. आता पुढच्या चौकटीमध्ये काय केलं त्यांनी? क दिलाय. क ला आ का. क ला पहिली ई की आणि क ला दुसरी ई की. नंतर बघा म दिलाय. म ला आ मा. म ला पहिली ई मी आणि म ला दुसरी ई मी. तर तुम्हाला काय करायचंय? आता खाली त्यांनी दिले बघा, ल. ल ला आला. ल ला तुम्हाला आता पहिली ई ली आणि दुसरी ई ली असं करून लिहायचं आहे. त्यानंतर घ तसंच करायचंय. घ ला आ घा. घ ला पहिली ई दिली आणि घ ला दुसरी ई घी. तसंच र च सुद्धा आणि ब च सुद्धा करायचं आहे. शब्द वाच लिही. आपल्याला हे शब्द वाचायचेत आणि लिहायचेत. पहिला शब्द आहे बघा, बिरबल. आपल्याला तो शब्द तसाच खाली लिहायचा आहे. बिरबल. दुसरा शब्द आहे रिकामा. खाली लिहायचंय रि का मा. तिसरा शब्द आहे रिमा. री मा. खाली बघा मी. कोणता शब्द आहे? मी. नंतर आहे बी आणि नंतर आहे मीरा.